गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर स्नेहदीप चॅनल. गणपती बाप्पाचे जितक्या वेळा दर्शन घ्यावे ते कमीच वाटते. अडथळे दूर करणारा विघ्नहर्ता तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. यावेळी पुन्हा एकदा योग आला ओझरच्या विघ्नेश्वरला जाण्याचा. याची कथा अशी सांगितली जाते की राजा अभिनंदन याने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञाचा प्रारंभ केला होता. भयभीत झालेल्या इंद्राने यज्ञामध्ये विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर या राक्षसाची उत्पत्ती केली. विघ्नासुराने यज्ञामध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केल्यावर ऋषीमुनींनी गणपतीला त्याचा बंदोबस्त करण्याची प्रार्थना केली. गणपतीने विघ्नासुराचा पराभव केला आणि याच गोष्टीवरून विघ्नेश्वर किंवा विघ्नहर अशा नावाने हे स्थान ओळखले जाऊ लागले. कुठल्याही देवस्थानी जाताना जर त्या जागेचे महत्त्व आख्यायिका माहीत असेल तर श्रद्धाभाव अजूनही वाढतो. अशाच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.